मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत ही आहे. कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोठे आहे? कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कुठे आहे? कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन हे वरोरा या ठिकाणी आहे. भारतातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरात साजरा केला जातो? भारतातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरात साजरा केला जातो? भारतातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी पणजी या शहरात साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्यामध्ये किती महसूल विभाग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये किती महसूल विभाग आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 6 महसूल विभाग आहेत. खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा रत्नागिरी हा आहे. सोयाबीनच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? सोयाबीनच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? सोयाबीनच्या उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य मध्य प्रदेश हे आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोणत्या विभागात होते? महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोणत्या विभागात होते? महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन पश्चिम महाराष्ट्र या विभागात होते. भारतात लोकसंख्येची सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येच्या घनतेचे राज्य कोणते आहे? भारतातील लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेले राज्य अरुणाचल प्रदेश हे आहे. स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते. वी. शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली? विठ्ठलरामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी कोणी दिली? विठ्ठलरामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी राष्ट्रीय मराठा संघाने दिली. पाण्यातील कोणत्या द्रावणाला व्हिनेगार असे म्हणतात? पाण्यातील कोणत्या द्रावणाला व्हिनेगार असे म्हणतात? पाण्यातील ॲसिटिक ॲसिड या द्रावणाला व्हिनेगार असे म्हणतात. राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कोणत्या कलमाद्वारे आहे? राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कोणत्या कलमाद्वारे आहे? राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कलम 72 या कलमाद्वारे आहे. सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण कोणते आहे? सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण कोणते आहे? सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण फॅदम हे आहे. एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? एव्हरेस्ट शिखरावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? एव्हरेस्ट शिखरावर पहिले पाऊल ठेवणारे पहिले भारतीय व्यक्ती शेर्पा तेनसिंग हे होते. कोणत्या कायद्याला काळा कायदा या नावाने ओळखले जाते? कोणत्या कायद्याला काळा कायदा या नावाने ओळखले जाते? रोलट ॲक्ट या कायद्याला काळा कायदा या नावाने ओळखले जाते. विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणत्या नावाने ओळखले जाते? विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणत्या नावाने ओळखले जाते? विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला व्हायरोलॉजी या नावाने ओळखले जाते. निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? निरोगी माणसाचा रक्तदाब किती असतो? निरोगी माणसाचा रक्तदाब 120 ते 80 या दरम्यान असतो. चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वप्रथम झाली? चहाची लागवड कोणत्या राज्यात सर्वप्रथम झाली? चहाची लागवड आसाम या राज्यात सर्वप्रथम झाली. शनी शिंगणापूर मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? शनी शिंगणापूर मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? शनी शिंगणापूर मंदिर अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे या तालुक्यात आहे. पृथ्वीवर दिवस रात्र कशामुळे होते? पृथ्वीवर दिवस रात्र कशामुळे होते? पृथ्वीवर दिवस रात्र पृथ्वीच्या परिवलनामुळे होते. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आगामी काळातील सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा नक्कीच फायदा होईल. तर धन्यवाद.